चव्हाण साहेब, आपण काल रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाला, एक संकट मोचक म्हणून आपण आलेला आहात. आपण किती यश आपल्याला त्यासाठी मिळालंय? सुरुवातीला मुंबईमध्ये जी आता एक पत्रकार परिषद झाली, आपण सगळ्यांनी बघितलीच असेल. आम्ही देखील चॅनलच्या माध्यमातून बघितली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि आमच्या शिवसेनेचे सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे यांची एकत्र पत्रकार परिषद झाली. आणि एकत्र पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट असं सांगितलं गेलं की जे 17 महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबतच मतदान करणं आवश्यक आहे. जिथं काही चुकून असेल, अनावधानानं असेल, मी बंडखोरी असं म्हणत नाही, फॉर्म भरले गेलेले आहेत, ते नेत्यांशी चर्चा करून तात्काळ मागं घ्यावे अशा पद्धतीच्या सूचना वजा आदेश तिन्ही पक्षांनी दिलेले आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर मी नाशिकमध्ये आहे. मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं काही फॉर्म भरले गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीमधनं देखील एक फॉर्म भरला गेलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये मला जे कळलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय सुनेत्रा वहिनींनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फॉर्म भरलेले उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे जे अर्ज दाखल आहेत त्या संदर्भामध्ये स्वतः गिरीश भाऊंनी पुढाकार घेतलेला आहे. ते मुंबईमध्ये आहेत. काल रात्री गिरीश भाऊंनी त्या उमेदवारांच्या समवेत माननीय मुख्यमंत्री महोदयांची देखील भेट घेतलेली आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि तिन्ही पक्ष हे शिस्तीचे आहेत, नेत्यांचं मानणारे आहेत. त्याच्यामुळं आमच्यामार्फत ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरले गेले होते त्या ठिकाणी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आणि आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देखील माझी परवा चर्चा झालेली होती. काल गिरीश भाऊंची देखील माझी चर्चा झाली. बावनकुळे साहेब देखील त्या बैठकीला उपस्थित होते. दादासाहेब भुसे देखील त्या बैठकीला उपस्थित होते. आणि ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये चुकून, अनावधानानं किंवा गैरसमजातनं फॉर्म भरलेले आहेत ते नेत्यांनी चर्चा करून मागे घ्यावेत अशा पद्धतीची देखील चर्चा झाली. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली. त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे नेत्यांचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळं काल जी मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली असेल, गिरीश भाऊंच्या बाबत चर्चा झाली, माझी गिरीश भाऊंची देखील आत्ता तासाभरापूर्वी चर्चा झाली. त्याच्यामधनं सकारात्मकच गोष्टी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घडतील आणि शिवसेनेचे आमचे उमेदवार नरेंद्रजी दराडे हे निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे. नाशिकमध्ये तुम्ही आलेले आहात. नाशिकमध्ये गणेश गीते हे जरी अधिकृत भाजपचे असले तरी उमेदवारी त्यांच्या भावानी पण होत. मग त्या संदर्भात काय? हे दोन्ही बंधूंच्या बाबत मी म्हटलं, गणेशजी असतील किंवा त्यांचे बंधू असतील, गोकुळ, या दोघांच्या बाबतीमध्येच मी बोललो की गिरीश भाऊंनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि माननीय गिरीश महाजन या मंत्री महोदयांवर ते ज्येष्ठ आहेत, आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांचं ते ऐकतील असं त्यांनी अनेक बाईटमध्ये देखील सांगितलेलं आहे गीते साहेबांनी, बरोबर ना, म्हणजे तुमच्याकडनं. त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत. आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे. त्याच्यामुळे गीते साहेबांची ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील. गोकुळ गीते असं म्हणतात की मी भाजपमध्ये नाहीये, त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं ऐकण्याचं माझा काही संबंध नाहीये आणि त्यामुळे मी ज्या अर्ज कायम ठेवू आणि निवडणूक लढू असं नाही. मला असं वाटतं की आताच या सगळ्या गोष्टीवर मी बोलणं योग्य नाही. कारण एखादं माझं वाक्य उगाचच कुठंतरी काही म्हणजे त्याचा अर्थ वेगळा असायचा, अर्थ कोणीतरी वेगळा लावायचा, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. माझा पूर्ण आणि माझ्या पक्षाचा हा गिरीश महाजन साहेबांवर विश्वास आहे आणि गिरीश महाजन साहेब आज संध्याकाळपर्यंत मार्ग काढतील आणि महायुतीचा विजय सोपा करतील अशी माझी खात्री आहे. नाही, आता एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना काय शब्द द्यायचा, काय नाही द्यायचा हे गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतील. आमच्याकडे तर थेट माननीय एकनाथ शिंदे साहेबच ठरवतात. त्याच्यामुळे तो शिंदे साहेबांचा अधिकार आहे
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काय करायचं हे सुनेत्रा वहिनी ठरवतील. परंतु आमच्या तिन्ही नेत्यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे. कुठेही गैरसमज मतदारांमध्ये असता कामा नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि महायुतीच्या 17 उमेदवारांना महायुतीच्या मतदारांनी अजून दुसरीकडची मतं जर येणार असतील तर ती घेऊन मतदान करावं अशा पद्धतीची विनंती केली. नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्यामुळे ही नाराजी आहे, कारण आपल्या पक्षामध्ये पण सुद्धा नाराजी दिसून येते. तुमच्या दुसरा उमेदवार असता तर बाजूला सुहास बसलेले देखील सुहास नाराज कांदे होते. देखील नाराज होते, ते बैठकीला नव्हते. उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा नव्हते. नाही. नाशिकमध्ये असं. आता सुहास अण्णा त्या दिवशी नव्हते म्हणजे सुहास अण्णा नाराज आहेत असं त्याला नाही, चेहरा ऐका, सुहास अण्णांना तुम्ही नाशिक जिल्हा म्हणून ओळखत असाल, पण सुहास अण्णाला राजकीय मी गेली 30 वर्ष ओळखतो. त्याच्यामुळं नाराजी असली आणि नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असते, हे तुम्हाला माहिती आहे. पण हे जे हास्य आहे हे नाराजीचं नाही. ते स्वतः साहेबांशी आज बोलले, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांशी बोलले. मी उलट मला असं वाटलं होतं की ते नाराज असतील म्हणून मी त्यांना सांगितलं की मी घरी येतो. तर त्या व्यक्तीनं मला असं सांगितलं, हे काय तुमच्या घरचं काम नाही, हे पक्षाचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही जिथं आहे तिथं येतो. आणि आम्ही काही ठिकाणी अन्य लोकांनी जे फॉर्म भरलेले होते त्यांच्या घरी देखील जाऊन आलो. सुहास अण्णांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. महानगरपालिकेचे उपमहापौर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळं आमची जी काही मतं आहेत, भाजपाची जी काही मतं आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी मतं आहेत ही महायुतीला मतदान करणारी मतं आहेत. आणि त्या बाबतीत जो गीतेसाहेबांचा विषय आहे, गणेश गीतेसाहेबांचा आणि त्यांच्या बंधूंचा, हा विषय लवकरात लवकर गिरीश महाजन साहेब सोडवतील हा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण गिरीश महाजन साहेबांच्या सांगण्यावरून मी नक्की फॉर्म मागे घेऊ शकतो असे अनेक बाईट त्यांचे आम्ही ऐकलेले आहेत. तर एवढे तुल्यबळ उमेदवार तुमच्याकडे असताना असांना विषय जो सुरू होता, काय नेमका क्रायटेरिया लावण्यात आला उमेदवारी फायनल करताना तुमच्याकडून? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की शिवसेना हा असा एक पक्ष आहे की तिथे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तो क्रायटेरिया काय होता, कशा पद्धतीचा होता, याच्यापेक्षा पक्षाच्या प्रमुखांचा आदेश झालेला आहे, पक्षाच्या मुख्य नेत्यांचा आदेश झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून, मी देखील संपर्क मंत्री इथला असल्यामुळं साहेबांना शब्द दिलाय की आम्ही सगळे एकत्र आहोत, चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही इतर काही उमेदवारांची भेट घेतली, मात्र गणेश गीते यांची तुम्ही भेट घेणं अपेक्षित होतं. नाही, गणेश गीतेंची हे बघा, गणेश गीतेंची नक्की भेट मी घेईन. गणेश गीते आता जर नाशिकमध्ये आले असतील तर मी नक्की भेट घेईन. पण माझी जी माहिती अशी आहे की गणेश गीते काल रात्रीपासून मुंबईला आहेत. तुम्ही येणार म्हणूनच गेलेत. आता मी सांगितलं की गिरीश महाजन साहेबांनी त्यांना बोलून घेतलं. गिरीश महाजन साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांकडे त्यांना घेऊन गेले होते, ही इथपर्यंत मला माहिती आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की गणेश गीते साहेबांच्या बाबतीत मी बोलण्यापेक्षा त्यांनी स्पष्ट तुमच्यामार्फत बाईट दिलेला आहे की गिरीश महाजन साहेब जे सांगतील ते मी करणार आहे. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब समन्वय समितीचे सदस्य आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत महायुतीतले. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब महायुतीच्या संदर्भातला हा जो निर्णय आहे त्यांचा अर्ज मागे घ्यायचा हा पुढाकार घेऊन घेतील, हा विश्वास आम्हाला शिवसेनेच्या सगळ्या मंडळींना आहे. सामंतसाहेब, अशीही आता चर्चा आहे सुरू की शिंदेच्या सेनेला रोखण्यासाठी भाजपने बंडखोर उतरवले आणि त्या बंडखोरांना ठाकरेंची शिवसेना मदत करते. जवळपास 50 मतं नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे त्यांनी उमेदवार दिला नाही. एक छुपी युती. पण आपण असं का उलट म्हणायचं नाही की नरेंद्र दराडेंसाठी युबीटीनं उमेदवार दिला नाही? संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं ते काय की आमचा पहिला शत्रू हे एक शिंदे सेना आहे. साहेब, पहिल्यांदा फोर्स आहे तुमच्याकडे. आपली ही पत्रकार परिषद मुंबईची आणि नाशिकची आपण गेली 3.5-4 वर्ष बघतोय. ती फक्त शिंदे साहेबांवर आणि आमच्या शिवसेनेवर टीका करण्या एवढीच असते. त्याच्यामुळे त्यांनी काय बोलले ह्याच्यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा गिरीश महाजन साहेबांनी पुढाकार घेऊन गीतेंचा अर्ज मागं जाईल, त्यावेळी सगळ्या गोष्टी थांबतील. आणि म्हणून ते काय बोलले त्यांचं उत्तर द्यायला मी पत्रकार परिषद घेतलेली नाही. माझं म्हणणं असं आहे की शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मतं ही सगळी एकत्र केली तर आमचा विजय हा 2/3 मेजॉरिटीनं होतो. आणि त्याच्यासाठी स्वतः गिरीश भाऊ पुढाकार घेतील, भुजबळ साहेब पुढाकार घेतील आणि शिवसेनेचे आमचे सगळे एकत्र राहतील, हा मला विश्वास आहे. पण या येवल्याच्या राजकारणामुळे भुजबळ सक्रियने असंही बोललं जाते. नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी राजकारणं आहेत. त्या राजकारणाचा आणि निवडणुकीची जर आपण सांगड घातली तर काहीच होणार नाही. सुहास अण्णांमधला आणि भुजबळ साहेबांमधली जी दरी होती ती मला आता सुहास अण्णांनी अगदी मनाचा मोठेपणा ठेवून सांगितले की माझ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मला भुजबळ साहेबांकडे जर जावं लागलं तर मी देखील जाईन, हा मनाचा मोठेपणा आहे. त्याच्यामुळे आमची महायुती ही अभेद्य आहे. जरी काही पाठीपुढं झालं असेल तर महायुती म्हणून आम्ही सगळं ते विसरलेलो आहोत. एका बाजूला विधान परिषदेची तुम्ही म्हणजे समन्वयाची भूमिका घेता, आता दुसऱ्या बाजूला सत्तारांनी आज असं म्हटलंय की भाजप डॉमिनेट करतोय, निधी देत नाही, आम्ही कामं कशी करायची.
इतर आमदार पण तक्रारी करतायत की भाजप डॉमिनेट. ती पण मला माहिती आहे अशी की अब्दुल सत्तार साहेब काल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलेले आहेत. त्याच्यामुळं मी काय सांगितलं की आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये जे 3 नेत्यांनी महायुती म्हणून सांगितलेलं आहे तसंच्या तसं उद्या घडेल. साहेब या साहेब, संपूर्ण हा प्रश्न निवडणुकीमध्ये- केवळ निवडणुकीपुरता नाहीये. आपण निवडणुकीच्या दृष्टीने पत्रकार परिषद घेतली किंवा हे सांगताय, परंतु जी तुमच्या आमदारांमध्ये मध्ये जी आता खदखद आहे किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये ती या निमित्तानं बाहेर येते. अब्दुल सत्तार एकच नाही तर संजय गायकवाड ते पण या स्वरूपाची वक्तव्य करतायत. इथे जरी तुम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तर ते याच बाबत सांगतील. हे बघा, महायुतीमध्ये किंवा अलायन्समध्ये काम करताना पाठीपुढे होत असतं, त्याच्यामध्ये नाकारून काय उपयोगाचं नाही. पण त्याच्यामध्ये शेवटी शिवसेना म्हणून आम्ही जेव्हा काम करतो त्यावेळी आमच्या मुख्य नेत्यांचा पक्षप्रमुखांचा आदेश आम्ही मानतो. त्या पद्धतीनं पक्षप्रमुखांनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या सरचिटणीस राहुल शेवाळ्यांमार्फत जो संदेश आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे तो तुमच्या माध्यमातून सगळ्यांनी बघितलेला आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये जी खदखद काही मंडळींनी व्यक्त केलेली आहे त्यासाठी समन्वय समिती आहे. त्याच्यामध्ये बावनकुळे साहेब, गिरीश महाजन आहेत, मी, दादा भुसे साहेब आणि शंभूराज देसाई आहोत आणि तिकडून भुजबळ साहेब आणि मुश्रीफ साहेब आहेत. तर आम्ही दर आठवड्यामध्ये मंगळवारी ही चर्चा करत असतो. त्याच्यातनं हे मार्ग निघतील आणि कुठच्याही मित्रपक्षाच्या आमदारावर किंवा कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही ही दक्षता आम्ही समन्वय समितीतनं घेत असतो. समन्वय समितीतले 2 मंत्री अडचणीचे ठरतात तुमच्या विरोधात. साहेब, राजकारणामध्ये कसं आहे की काही गोष्टीमध्ये आता ते योगायोगानं समन्वय समितीमध्ये आहेत, पण मी अडचणीचं ठरतं असं म्हटलेलंच नाही. माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मी कुठेही अडचणीचं ठरतंय असं म्हटलं नाही. नाहीच ना. नाही ना, तुम्हाला तसं वाटत असेल, पण मी असं म्हटलं की तुमच्याच माध्यमातनं गीते साहेबांच्या बाबतीत मी असं ऐकलेलं आहे की गिरीश भाऊंनी सांगितलं तर 1 मिनिटामध्ये मी फॉर्म मागे घेणार, बरोबर आहे की नाही. मग गिरीश भाऊ हे आमच्या पक्षामधले जरी नसले तरी मित्रपक्षाचे नेते आहेत, समन्वय समितीमध्ये आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत. तर ते महायुतीचा आमचा उमेदवार इथं आणण्यासाठी गीते साहेबांना विनंती करतील आणि फॉर्म मागे घेतील हा मला विश्वास आहे. त्याच ठिकाणी गणेश गीतेंचे बंधू गोकुळ गीते हे म्हटले की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही. त्यांनी तोच मगाशी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये गिरीश महाजन साहेबांचा रोल हा सकारात्मक असेल आणि पुढे आम्ही नक्की विजयी पाऊल टाकू याचा आम्हाला विश्वास आहे. साहेब, महाविकास आघाडीकडनं उमेदवार जो दिलेला नाहीये तर त्याचा आधार त्यांनी असा घेतलाय की घोडे बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आम्ही कुठेच तिथे लागत नाही, संख्येने सुद्धा आणि पैशाने. मग सगळीकडचेच फॉर्म मागे घ्यायला पाहिजे होते ना. हा कसं आहे, हे नाटक आहे. नाशिकमध्ये येऊन सांगायचं घोडे बाजार भरपूर आहे म्हणून आम्ही नाशिकला अर्ज भरला नाही. मग एवढीच जर घोडे बाजाराची काळजी आहे तर अख्ख्या महाराष्ट्रातले अर्ज त्यांनी मागे घ्यावे ना, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे हे ठीक आहे. पण दुसरं एक मला महत्त्वाची गोष्ट जी सांगायची आहे की याच पत्रकार परिषदेमध्ये की काही लोकांनी आम्हाला निमंत्रण दिलंय, मातोश्रीवर या, इकडे या, तिकडे या. काय तर आम्हाला काही मातोश्रीवर जायची काही अजिबात आवश्यकता नाही. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेना कोणाची हा जेव्हा कौल आम्ही मतदारांकडे मागायला गेलो त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना, गट नाही, शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हा आशीर्वाद मतदारांनी दिला. महाराष्ट्रामध्ये 72पेक्षा जास्त आमचे नगराध्यक्ष आहेत. जवळजवळ आताच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 1800 ते 1900 किंवा 2000 पर्यंत आमचे आताच्या निवडणुकांमध्ये मतदार आहेत शिवसेनेचे. महानगरपालिकेमध्ये 500पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. 80 पैकी 60 आमचे आमदार निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे जे काय उगाच जे गैरसमज पसरवला जातोय की ह्यानी या, ह्यानी नको, ह्यानी या, त्यांनी नको, आम्ही येतो म्हणून सांगितलं कुठं, आम्हाला गरजच नाही. मुद्दा असा आहे की ज्यावेळी अशा पद्धतीच्या चर्चा होतात त्यावेळी एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असतो. अजिबात काय आम्हाला कुठे याची गरज नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाला 100% भरभरून आशीर्वाद जनतेनं दिलेले आहेत, महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे ही चर्चा देखील जे करतायत त्यांना ती करू दे, परंतु आमची शिवसेना आहे आणि समोरचा उभाठा गट आहे हे सगळ्यांनी आधी समजून घेतलं. ते तुम्हाला नुसतं निमंत्रण देत नाही, तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर तुम्ही असं म्हणतात. आम्हाला पश्चाताप झालाय त्यांना कसं कळलं? झाला असेल तर आधी पहिली गोष्ट लक्षात घ्या, अशाच पत्रकार परिषदेमुळं 20 वर आले. अशाच पत्रकार परिषदेमुळं 6 नगराध्यक्ष झाले, त्यातली 2 आता आमच्याकडे येत आहेत. अशाच पत्रकार परिषदेमुळं
महानगरपालिकेमधली सत्ता गेली. अशाच पत्रकार परिषदेमुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेवर बोलण्यापेक्षा शिवसेना म्हणून मी आमचा खुलासा केला की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, हे बघा पश्चाताप कोणाला झाला होता, आले ना आमच्याकडं, झाले ना उपमहापौर. शिंदे शिवसेनेतच राहू बघा शिवसैनिक खऱ्या शिवसेनेतच राहू शकतो. त्याच्यामुळं पश्चाताप कोणाला झाला, जे तिकडं होते त्यांना झाला, म्हणून ते आले ना. त्याच्यामुळे हे मोठे म्हणतो किती खासदार येणार आता? नाही, आता आपण पहिलं विधान परिषदेवर बोलू. खासदारांचा नंतर वेगवेगळा, खासदारकी नंतर आहे. पश्चाताप झालेल्यांची यादी केली का आपण? नाही, पश्चाताप हा शब्द त्यांचा आहे, आमचा नाही. मी त्याचा फक्त खुलासा केला की शिंदे साहेब उपमहापौरांच्या बाजूला बसलेत म्हणून पश्चाताप कसा झाला हे दाखवून दिलाय त्यांनी. त्याच्यामुळं पश्चातापाच्या कोणी आम्हाला गोष्टी सांगूच नये. आणि मतदारांनी सांगितले की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेली शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे, धनुष्यबाणाची शिवसेना आहे, म्हणून आम्हाला भरभरून दिलं ना मतदारांनी. त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि आम्हाला कुठं जायची काय आवश्यकता नाही. रोहित पवारांनी असा आरोप केलाय की MLCच्या एकेका जागेसाठी 50-50 कोटींचा रेट जो आहे तो निघालेला आहे. कसं बघताय याच्याकडे? काय फक्त बघतो त्यांची पत्रकार परिषद मी आणि काय बोलणार. एखाद्या गोष्टीला जर उत्तरच नसेल आणि एखाद्या गोष्टीचा अशा पद्धतीनं विपर्यास करून सांगण्याची जर पद्धत असेल त्याच्यावर काय बोलायचं. शेवटी अशा गोष्टी करून अशा पत्रकार परिषद घेऊन आमचा पराभव निश्चित आहे हे त्याने शिक्कामोर्तब केलं. याच्या पलीकडे काय. ज्या नरेंद्र दराडेंना उमेदवार दिले, मला? ज्या नरेंद्र दराडेंना उमेदवार दिले, निवडून आल्यानंतर त्यांचं पक्षात काही योगदान नसतं, सक्रिय नसतात, पक्षवाढीसाठी काही संघटना नसतात, असा आरोप शिवसेनेच्याच नगरसेवकाकडून केला जातोय. नाही, नरेंद्र दराडे हे देखील पूर्वी आमदारच होते आणि आमदार असतानाच त्यांनी साहेबांचं नेतृत्व स्वीकारून आमच्याकडे सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळं त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि कोणी आमच्यातले नाराज नाहीत, नाराज कोण होणार नाही आणि तुम्ही पण करू नका आमच्या लोकांना नाराज असे सारखे सारखे प्रश्न विचारून. त्याच्यामुळे अजिबात कोण नाराज नाहीत. दराडे साहेब हे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार या सगळ्यांच्या मतावर. पक्षवाढीसाठी संघटना नाही ना, की संघटनेसाठी योगदान काय आहे त्यांचं की त्यांना उमेदवारी दिली. पक्षवाढीसाठी संघटना नाही. त्यावेळेला जागा पक्षाला सुटती, त्यावेळेला एखाद्या निष्ठावानाला जो संघटना वाढतो अशाला साधारणतः उमेदवारी मिळणं अपेक्षित असं कार्यकर्त्यांच्या मध्ये. अशा वेळेला त्यांचं योगदान नाही असं त्यांच्यामध्ये आणि अशा लोकांना उमेदवारी दिली म्हणून ते नाराजी व्यक्त करणार. नाही, नाराजी, मी असं म्हटलं की नाराजीपेक्षा आपला नेता हा शब्द पाळणारा नेता आहे हे समजून घेतलं पाहिजे. संघटनेबद्दलचं योगदान, संघटनेचं काय, संघटनेचं काय, हा नंतर आम्ही सगळ्यांची चर्चा करू. परंतु एखादी व्यक्ती साहेबांवर विश्वास ठेवून आमदार असताना जर पक्षामध्ये आली असेल आणि त्यांना साहेबांनी जर शब्द दिला असेल तर शब्द पूर्ण करणारा नेता अशी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची जी खासियत आहे त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. पक्ष वाढला तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला देखील आपल्याला फायदा होऊ शकतो. हे आपल्याला कसं पक्ष वाढवणारे सगळे आहेत. हे सुहास अण्णा आहे, दराडेंची जबाबदारी आहे ना, वाढवतील ना. सुहास अण्णांना काही शब्द दिला आहे का शिंदे साहेब? नाही, सुहास अण्णा ही अशी एक व्यक्ती आहे, मी त्यांच्या तोंडावर त्यांची स्तुती करतो याच्यातला भाग नाही. कुठचीही कमिटमेंट घेऊन मला हे पाहिजे, मला ते पाहिजे तरच मी काम करेन अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीच घेतलेली नाही. म्हणून मी सांगितलं की सुहास अण्णांना नाशिक म्हणून तुम्ही लहानपणापासून ओळखत असाल, पण मी आणि ते 30 वर्षापासून एकत्र काम करतोय. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव मला पूर्ण माहिती आहे. एखादी गोष्ट असेल तर परखड बोलून दाखवायची, पण परखड बोलून दाखवल्यानंतर जो नेत्याचा आदेश आहे तोच पाळायचा आणि त्याची अंमलबजावणी करायची हीच त्यांची सवय असल्यामुळं अजिबात तुम्हाला आणि आमच्या विरोधकांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. शिंदे साहेब रेल्वे साहेबांकडे जाणारे आहेत. अजित पवारांच्या धर्माधिकाऱ्यांच्या इथं त्यांची भेट होते. कोकणातला किडाच उठत नाही अजूनपर्यंत. कसला? हे विधान परिषद जागेचं नाही काय पालकमंत्रीपदाचं. नाही, ह्याच्यामध्ये मी परवा भरत शेठ गोगावलेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील सांगितलं की रायगड जिल्ह्यामध्ये भरत शेठ गोगावलेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे ही प्रामाणिकपणानं शिवसेना म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि तशा पद्धतीचा भविष्यामध्ये निर्णय करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे. त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची पूर्ण आम्हाला खात्री आहे. गणेश गीते यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई पण काही सुरू केली असे करताय दराडे यांनी उच्च न्यायालयात. कोणी? असं कळालं की गणेश गीते यांचा जामीन रद्द करावा म्हणून नाही, उच्च न्यायालयात कोणी तक्रार. अजिबात नाही. पहिली गोष्ट ही आता जसं खासदारकीला फेक नरेटिव्ह काही लोक सेट
नाही फेक नरेटिव्ह सेट केलाय. तसं गणेश गीतेंच्या मनामध्ये काहीतरी वेगळं निर्माण करून देण्यासाठी काही लोकांचा प्रयत्न असेल. अजिबात असलं काही झालेलं नाही आणि असं कोण करणार देखील नाही. आम्ही मैदानात जाऊन जिंकणारी लोक आहोत. असं कर, अर्ज कर, तसं कर, असं काहीच नाही. म्हणून आम्ही विनंती करतोय. गणेश गीते साहेबांना विनंती करण्यामागचं, गिरीश भाऊंना विनंती करण्यामागचं कारण हे आहे की कोर्ट कचेऱ्याने कोणाला अडचणीत आणणं आणि एखाद्याला अडचणीत आणून दबाव आणणं ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची पद्धत नाही. भविष्यात होऊ देखील आम्ही देणार नाही. त्याच्यामुळं उगाचच उमेदवारावर काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आरोप करून गणेशजींच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करायचा. तर मी तुमच्या माध्यमातून गणेशजींना सांगतो की अशा बाबतीमध्ये कोणी कोणाचं समर्थन करणार नाही. आणि नरेंद्र दराडे असतील किंवा किशोर दराडे असतील यांनी असलं काहीही केलेलं नाही. हे मी रेकॉर्डवर सांगतो. गणेश गीतेंनी माघार घेऊन गोकुळ गीतेंनी जर फॉर्म कायम ठेवला तर पुढची शिवसेनेची भूमिका काय असेल? सर थांबा जरा, उद्या 4 वाजता तीन तुम्ही असं उद्याचे प्रश्न पण तुम्ही आजच विचारता, त्याच्यामुळे भीती वाटते. हा नाही बघू ना आता, आधी उद्याचं अशी वेळ जाणार नाही. तुम्ही कधीपर्यंत आहात नाशिकमध्ये? तुम्ही सांगाल तितके वेळ थांबतो. जसं तुम्ही जर हे सगळं करून देणार असाल तर तुमच्याबरोबरच फिरतो ते हे घेऊन. 18 जून पर्यंत थांबले तर नाराजी कळेल तुम्हाला. काय 18 जून पर्यंत थांबले तर नाराजी कळेल बा. तुम्ही म्हणताय कधीपर्यंत थांबले? तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांपेक्षा लोड जास्त घेतलाय. आमचे कार्यकर्ते काही नगरसेवक तुमच्यापर्यंत बोलू शकत नाही, ते आमच्याकडे बोलतात. म्हणून मी सांगितलं की तो अजिबात तुम्ही लोड घेऊ नका. त्याच्यासाठी माननीय शिंदे साहेब सक्षम आहेत, गिरीश भाऊ महाजन आणि देवेंद्रजी सक्षम आहेत आणि सुनेत्राबाई सक्षम आहेत. तुम्ही खरं तर आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. म्हणून मगाशी सांगितलं की चला गिरीश भाऊ नाही, तुमच्या माध्यमातून होत असेल मी तुमच्यावर फिरतो ना दिवसभर. आणि म्हणून मगाशी तुमच्या कोणाच्या तरी प्रश्नाला उत्तर मी दिलं की मी इथं असून सुद्धा गणेश गीतेंना भेटलो नाही किंवा काय अशा पद्धतीचं काहीच नाही. ते मुंबईमध्ये आहेत याची मला पूर्ण खात्री आहे आणि योग्य तो निर्णय गिरीश महाजन साहेब घेतील याची देखील खात्री आहे. आणखीन एक विषय साहेब, आपण कालपासून नाशिकमध्ये आहेत, पंढरपुरांची चर्चा करत आहेत, पण भाजपचे आपण सारखं नाव घेतोय गिरीश महाजन किंवा अन्य वरिष्ठ नेते नाशिकमध्ये येऊन कोणीच प्रयत्न करत नाहीत ना की भाजपच्या बंडखोरांची चर्चा करा, हे करा. ठीक आहे मुंबईमध्ये करतायत, पण त्यांचं पहिल्यापासूनच या संपूर्ण निवडणुकीमध्ये ऍक्शन वरती कुठलाही नेता आला नाही भाजपला. पण कालच झालं ना. समन्वय समिती नाही, अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा भाजपला आणखी वेगळं असतं असं. नाही साहेब कसं आहे, हे सगळं होईल तुम्हाला बघायला मिळेल. हे सगळं तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा महायुती पूर्ण करेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका. गिरीश भाऊ माझ्याबरोबर दिसतील, भुजबळ साहेब मध्ये असतील कारण ते सिनियर आहेत. आम्ही दोघं बाजूला असू. दादा भुसे साहेब असतील, सुहास अण्णा असतील, आमचे शिंदे साहेब असतील, दराडे साहेब असतील. तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्हाला जो आवश्यक फोटो आहे ना तो आम्ही लवकरात लवकर देऊ. विधान परिषदेच्या जागा वाटपामुळे आता पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सुटला असं म्हणता येईल, कारण जागा वाटप करताना तशाच पद्धतीने झाली. कुठेतरी पुन्हा एकदा भाजपला दिले पालकमंत्री पदाचं आम्ही मगाशी एक वाक्य वापरलं की रायगडचा पालकमंत्री माननीय भरतशेठ गोगावले साहेब व्हावे ही आम्ही सगळ्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून विनंती केली आहे. त्याच्यामुळं पालकमंत्री पदाचा अधिकार हा 3 नेत्यांना आहे. माननीय देवेंद्रजी, माननीय शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्राबाईंनी. ते योग्य ते निर्णय घेतील आणि तुम्हाला ते कळेल. आज विधान परिषदेच्या बाबतीत आणि जे काय मातोश्री भेट किंवा मातोश्रीवर या असं जे काय सन्मानपूर्वक काही लोकांनी निमंत्रण दिलेलं आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला पश्चाताप होण्याची काही गरजच नाही. जे पश्चाताप झाले ते आमच्याबरोबर आलेले आहे. तुम्ही रायगडबाबत नाशिकचं कोण ताकदीने सांगताय. हा सावंत साहेब, तुम्ही रायगडबद्दल महायुतीचा पालकमंत्री व्हावा असं वाटतं. तुम्ही रायगडबद्दल जितक्या ताकदीने म्हणालात की तिकडे भरतशेठ गोगावले व्हावा, एकूणच नाशिक बद्दल तुम्ही काही नाव घेतलं नाही. तिथल्या जागेवर एक लक्षात घ्या, मी सांगतो ना त्याचं पण उत्तर तुम्हाला देतो की मी ज्या पक्षाचा काम करतो, शिवसेना पक्षाचा मी मंत्री म्हणून काम करतो. स्वाभाविक नाशिक कशाला, प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचा व्हावा हेच मला वाटत असणार. पण शेवटी आम्ही महायुतीमध्ये काम करतो म्हणून मी त्याचं उत्तर तुम्हाला दिलं. 3 नेते ठरवतील काय करायचं ते आणि त्याच्यामध्ये देखील नाशिकचा निर्णय होईल. पण मला जर शिवसैनिक म्हणून विचारलं तर मी म्हणणार सगळ्याच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री शिवसेनेचे झाले पाहिजेत. पण शेवटी निर्णय 3 नेते घेणार आहेत. ते 3 नेते निर्णय घेतील. ते पण सांगतो. 3 जणी एकाच गाडीतनं गेलो होतो. मंत्री पदाचे दावेदार सुहास कांदे, पालकमंत्री पदाचे दावेदार सुहास कांदे, दादा भुसे तुमच्याकडे
नाही नाही, आता कसा प्रश्न आहे बघा. हा? पाठिंबा जरी असला तरी आमचं मतदानाला हक्क आहे. मतदान काय भाजप- म्हटलं, मतदान जर नसेल आमची किती काळजी आहे तुम्हाला? साहेब, जसं महाराष्ट्रामध्ये झालं 2 शिवसेना झाल्या, 2 राष्ट्रवादी झाल्या, तसं आता पश्चिम बंगालमध्ये चित्र निर्माण झालेलं आहे. तृणमूलचा पराभव झाला निवडणुकीमध्ये. मात्र तिथले जवळपास 60 आमदार हे एका बाजूला जात आहेत आणि ज्या ममता बॅनर्जी त्यांच्या बाजूला 12 आमदार राहत आहेत. तर काय आहे राजकीय घडामोडी? नाही तर पश्चिम बंगालमध्ये पहिली गोष्ट म्हणजे जो काही निकाल आला तो NDAच्या बाजून आला आणि त्याच्यामागे कुणीही काही सांगू दे, माननीय नरेंद्र मोदी साहेबांची, अमित शाह साहेबांची प्रचंड मेहनत होती. त्याच्यामुळे तिथं रिझल्ट बदलला हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि आता ते 60 लोक का बाहेर पडलेत हे मला कल्पना नाही त्याची, पण 60 लोक बाहेर पडून कुठं जाणार आहेत हा देखील एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण आधी पहिलं बघू ते 60 लोक जे बाहेर पडले ते कुठं जात आहेत, काय करतात, तर मग त्याच्यावर चर्चा करू. साहेब, अभिनेता गिरीश कुलकर्णींनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत. राजकीय पक्षांना भूमिका उरली नाही अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला सहिष्णुता हरवली आहे, नवीन संहिता लिहिणे कठीण झालंय. प्रश्न विचारला की अरेरावी होते, संवाद साधायचा कसा, अशा स्वरूपाचा एक त्यांनी खंत देखील व्यक्त सिंपल केलेली आहे. तुम्ही आता एवढे मला प्रश्न विचारले, मी अरेरावी केली, ह्याच्यातच उत्तर आलं. एवढे सगळ्या लोकांनी मला प्रश्न विचारले, मी उलट तुमचे आभार मानले, तुम्हाला सगळ्यांना आमची एवढी काळजी आहे म्हणून.